त्या शेतकऱ्याला एवढ्या टाळा पडतील असं वाटलं नव्हतं. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांना शेतकरी का म्हणायचा हा प्रश्न पडतो. याचं कारण असं आहे, आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाच्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये शेतकऱ्याला कसं छान बनवलं जातंय याच्या कहाण्या सांगत होतो. परंतु हा पहिला शेतकरी मी असा बघतोय की जो दुसऱ्याला काहीतरी शहाणपण देऊन जातोय, की जे शहाणपण कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूकडे औषधाला सुद्धा सापडणार नाही आणि कृषी मंत्र्यांच्या संकल्पामध्ये किंवा फायनान्स मिनिस्टरच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही तुम्हाला सापडणार नाही. इतकं परफेक्ट ग्रामीण शहाणपण या माणसाकडून ऐकलं. खऱ्या अर्थानं हा आधुनिक ज्ञानेश्वर. म्हणजे हे झाल्यानंतर मला असं विचारावं असं वाटलं की कुठे 1 एकर जमीन आहे का. म्हणजे रोजच आम्ही सांगतो राणे असं म्हणले, शेलार तसं म्हणले, पवार असं म्हणले, आणि ते हे असं म्हणले, आणि मोदी म्हणले, आणि ते बरं आहे, याच्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. ज्ञानेश्वर बोडके फॅन्टॅस्टिक. पहिली प्रतिक्रिया माझी हे सगळं ऐकल्यानंतर तुमचा हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याविषयी सांगावं, लोकांना कळू दे की हे कुठे घडलंय. हे पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात IT पार्क जे आहे, हिंजवडी IT पार्क, त्याच्या बाजूला 1 किलोमीटर वरती उंच इमारतीच्या बाजूला आमची सगळ्यांची शेती आहे. तिथं आम्ही शेती करतो. तिथं जमिनीचा भाव आता 10 करोड रुपये एका एकरला आहे. 1152 एकर जमीन आम्ही दिली नाही. पवार साहेब पण माझ्या शेतावर 2दा आलं. म्हणलं साहेब इथे एक वेगळी सिटी निर्माण करू की आपण. किती दिवस कॉन्क्रीटची सिटी निर्माण करणार. साहेब 2दा आले आणि त्यांनी भूखंड मोकळा सोडला. म्हणजे नक्की तुम्ही काहीतरी महत्वाचं काम केलं अशी पत्रकार म्हणून मला इथे नोंद घ्यावी लागेल. कुठलाही शेतीकडे बघायचा दृष्टिकोन आहे आपल्याकडे, तो अत्यंत पारंपरिक आहे आणि तिथे त्याचं खरं मूळ आहे असं मला वाटतं. आत्महत्या ह्या शेतीमधल्या शेतीमालाला भाव नाही किंवा रोजगार नाही म्हणून होण्यापेक्षा सुद्धा आम्ही पारंपरिक कल्पनांना जखडून बसलो आणि त्याहीपेक्षा सुद्धा आम्ही फक्त समस्या पाहिली. उत्तराचा भाग होणं आम्हाला माहिती नव्हतं. हे उत्तराचा भाग होणं जे आहे ना, यू नेव्हर वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम बट यू ऑलवेज वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन. हा जो तुमच्या व्यक्तिमत्वातला भाग आहे ना, की आता पाहिल्यानंतर फक्त तुम्ही टाय आणि कोट घातला असतात तर कुठल्याही मॅनेजमेंट कॉलेजमध्ये IIM सारख्या तुम्ही प्रोफेसर म्हणून जाऊ शकता. इतकं अफलातून प्रॅक्टिकल बोलणं तुमच्या. आणि प्रेक्षक हे अशा अनेक महाविद्यालयांमध्ये मला लेक्चरला बोलल्यानंतर मी तुम्हाला अत्यंत कॉन्फिडेंटली सांगू शकतो की शेतीवरचं इतकं अस्सल आणि परखड फक्त P. साईनाथ यांच्याकडनं नंतर मी आज इकडे ऐकलं. हे ग्रामीण शहाणपण तुमच्याकडे आलं कुठून. शेती करत असताना खूप संघर्ष करायला लागतो. प्रत्येक गोष्टीला प्रॉब्लेम्स असतात आणि ते सोडवायला कोणच नसतं. त्याच्यामुळं स्वतःच प्रॉब्लेम सोडवत गेल्यावर सगळ्या ग्रुपला एकत्र घेऊन आपोआप हे सगळं शिकायला मिळालं. त्याच्याबरोबर एकटा शेती करणं कोणी पण करू शकतो, पण समूहाला शेती करून जेव्हा घेतो, समूहाला एकत्र करून जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय किंवा शेती करतो त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं आणि मग त्याच्यावरती मार्ग काढत जातो. सोल्युशन कोणाकडेच नाही. आम्हाला असं वाटायचं की सरकारने काहीतरी दिलं की आम्ही त्याच्यावर पर्याय काढू. त्यांनी कधीच काही दिलं नाही म्हणून आमचंच आम्ही सोल्युशन काढलं, कारण कुटुंब जगवायचं होतं. त्याच्याशिवाय जगू शकत नाही. पैसे नाही आले तर चालणारच नाही शेतकरी. आणि म्हणून ते जसं जसं प्रॉब्लेम येतील ते सॉल्व्ह करत गेलो आणि शिकत गेलो. तुमचं जे मॉडेल आहे त्यात मी असं पाहतोय की 1 एकर शेती आणि त्या 1 एकर शेतीचाच दॅट इज अ युनिट आणि त्याच्यावरच आपण पैसे कमवायचे आहेत. हा प्रयोग पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंजवडीमध्ये आम्हाला यशस्वी झालेला दिसतोय. परंतु जो भाग असा मार्केट पासून खूप दूरवर आहे तिथं ही समस्या आणखीन जटिल बनणार आहे. याचं कारण तिथे 3 गोष्टींचा अभाव असेल. एक तर मातीचा पोत हा त्यातला पहिला भाग आहे. दुसरं, तुमच्याकडे ज्या पद्धतीनं तंत्रज्ञान तुम्ही उपलब्ध केलेलं आहे त्या तंत्रज्ञानाची उपलब्धता, त्याच्याकरता लागणारं जे सीड कॅपिटल आहे त्याची उपलब्धता, या सगळ्यासाठीचं लागणारं प्रशिक्षण हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि चौथा विच आय मिस्ड आउट इज द मार्केट ॲक्सेसिबिलिटी. कारण तो भाग हा हिंजवडी पुण्यापासून 30-40 किलोमीटरच्या पट्ट्यात येतो, परंतु जो भाग मूळ शहरापासून 200, 150, 300 किलोमीटरचा आहे
त्यांची मार्केट ऍक्सेसिबिलिटी किती आणि त्याच्या मग यशस्वीतेचं 1 एकराचं गणित त्यात बसणार आहे का? अगदी बरोबर, अगदी महत्वाचा प्रश्न आहे. आता सध्या काय झालं, आपल्याकडे पाणी अडवणं जिरवण्यावरती फार काम चाललंय, पण सगळ्या ठिकाणी जे पाणी आहे ना, आता फक्त पाणीच बघत बसतात. त्या पाण्यातून पैसे निर्माण झालेले मी कुठं पाहिले नाही एवढ्या वर्षात. त्याच्यामुळं त्याच गावं घेतलेत आम्ही. आता पाणी फाउंडेशन असेल, नाम फाउंडेशनची ही सगळी गावं घेऊन आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या 10 वर्षापासून काम करतोय. आमची स्वतःची विक्रीची यंत्रणा जळगावला आहे, लातूरला आहे, अंबेजोगाईला आहे, सोलापूरमध्ये सुरू केली आम्ही. सगळीकडे जिथं माणसं आहे तिथं हा व्यवसाय गॅरंटेड चालणार आहे, कारण माणसाला खायलाच लागतं. आज जी गोष्ट साहेब मी बाजारामध्ये 7 रुपये किलोने विकतोय, लातूरमध्ये पण 10 रुपये पावणीची भाजी खाताय, पण बाजारात मला शेतकऱ्याला 7 रुपये किलोला मिळतात, पण तो 10 रुपये पावणे खातो. आम्ही डायरेक्ट त्या 10 रुपये पाववाल्याकडे गेलो की तुला विषमुक्त देतो 100%, छान पॅकिंग करून देतो, त्यातलं एकही डेट तुला फेकून द्यायचं नाही. फेकून द्यायचं जे आहे ते आम्ही ऑलरेडी काढलेलं आहे, कारण त्याच्यापासून आम्हाला गांडूळ खत बनवायचे. त्यामुळे ते शहरात कशाला देऊ, कचरा टाकायला जागा नाही. हे सगळं लोकांच्या मनामध्ये रुजवलं. नाही, शहरात कचरा निर्माण होतो हे सांगायची पद्धत मला फार आवडते. म्हणून असा हात केला, बाकी काय नाही. की काय माहिती का, पुढे पुढे शिकलेले वगैरे लोक आहेत ना, ते शहरात राहू लागले आणि येडे आहेत ना, ते गावात राहू लागले. मग शहरात फक्त भावचर पिकू लागली आणि गावात उडीद, तूर, डाळ, बाजरी असं सगळं पिकू लागलं. आणि मग व्हाउचरवाल्या माणसांना त्या उडीद, तूर, डाळ, बाजरीवरच आपलं आयुष्य जगवावं लागलं. म्हणून हा प्रश्न मला अत्यंत महत्वाचा वाटतो की त्याची मार्केट ऍक्सेसिबिलिटी ही आपण कशी एस्टॅब्लिश करणार आहोत. बरोबर आहे. एक तर आम्ही हे सगळं सुरू केल्यानंतर आम्हाला लोक विचारतात की आता प्रशिक्षण कुठे मिळेल, म्हणून आम्ही सगळ्या युनिव्हर्सिटीचे पत्ते द्यायचे. ते म्हणले की त्यातलं काहीच नाही, त्यांना काही कळतच नाही. म्हणजे आम्ही 4 ठिकाणी काय माहिती. मग काय करायचं, तर मी म्हटलो मग आपण ट्रेनिंग सेंटर सुरू करावं. 2006 साली आम्ही प्रस्ताव दिला गव्हर्नमेंटला. ते म्हणजे शेतकरी करू शकत नाही, ट्रेनिंग देऊ शकत नाही, सायंटिस्टच देऊ शकतात ट्रेनिंग. म्हणजे शेतकऱ्याला सायंटिस्ट समजला जात नाही. हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्या सिस्टमचं. मग मी लोकांना सांगितलं, शेतकऱ्यांना, बाबा मला करता येणार, मी साधा शेतकरी, तुम्ही पत्र पाठवा नाबार्डला. तेव्हा सरंगी साहेब होते. सरंगी साहेब म्हणजे 3300 पत्र येणारा पहिला शेतकरी भारतातला तू, की तुला ट्रेनिंग सेंटरची परवानगी द्यावं. मी स्पेशल दिल्लीवरनं परमिशन आणली, तुझं ट्रेनिंग सेंटर चालू करू आपण. म्हणजे भारताचं पहिलं ट्रेनिंग सेंटर शेतकऱ्यांसाठी चालवलेलं. तिथे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केल्यानंतर आम्ही डायरेक्ट मार्केटिंग शिकवतो. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की एक सोसायटी असते, गृहनिर्माण सोसायटी, तिथे 100-150 फ्लॅट असतात. त्या चेअरमनला भेटतो. पुण्यातले 9000 सोसायट्या रजिस्टर आहे, सगळे चेअरमन माझ्या ओळखीचे आहेत, आणि 24,000 सोसायट्या अनरजिस्टर आहेत, ते पण चेअरमन ओळखीचे आहेत. म्हणजे शेतकऱ्याचं रिलेशन असं असणं गरजेचं आहे, कारण आम्ही ग्रामीणमध्ये पिकवतो. आमच्याकडे अन्नधान्य आहे. तुम्ही शहरात नोकरी करता, तुमच्याकडे फक्त पैसे आहे, मग तुम्ही पैसे खाऊन जगणार आहे का? नाही, कुणीच नाही जगणार. आणि आम्ही नुसतं अन्नधान्यावर जगणार आहे का? म्हणून आम्ही अन्नधान्य तुम्हाला द्यायला लागलो, तुमच्याकडनं पैसे घ्यायला लागलो आणि घर आणि गाव डेव्हलप करायला लागलो. साधं गणित हे लोकांना शिकवलं आणि सुरू झालं. त्यामुळे कुठेही तुम्ही सांगायच्या ठिकाणी मी मार्केटिंग सुरू करून द्यायची व्यवस्था करेन. फक्त तिथं माणसं पाहिजे. आंध्रामध्ये आपल्याकडे रायतू बाजार आहे आणि त्या रायतू बाजारनी सीधा घर पे आता है ही कल्पना आहे. परंतु मुंबईमध्ये आता तो प्रॉब्लेम यशस्वी होण्यातली अडचणी ज्या आता आहेत त्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून आम्ही सरकारला झीतर्फे काही सूचना देखील केलेल्या होत्या की या सरकारने खूप चांगली काही गोष्टी केल्या आहेत. त्यातली एक म्हणजे डायरेक्ट विक्रीचा, आणि अनेक ठिकाणी आठवड्याचे बाजार भरत आहेत आणि त्या बाजारांमधून खूप मोठ्या प्रमाणावर लोक आता विकत घेत आहेत. रायतू बाजार यशस्वी झाला कारण तशा नॉमिनेटेड जागा होत्या आपल्याकडे, परंतु आपल्याकडे शहरं बांधताना अशा नॉमिनेटेड जागाच आम्ही शिल्लक ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही तो आठवड्याचा जो बाजार असेल किंवा डेली बाजार असेल हा नेमका भरवणार कुठे, आणि पुन्हा त्या ठिकाणी दलाल किंवा त्या ठिकाणचं एक वेगळं मार्केट कमिटी येणार नाही याची गॅरंटी काय, याच्यावर काय उत्तर शोधणार आपण? सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला आम्ही रस्त्यावरती टेम्पो लावायचो आणि विकायचो. मग ते बाजार समितीतले दलाल खूप त्रास द्यायचे, पोलिसांना पैसे देऊन सांगायचे गाडी उचका, त्या पंक्चर करा. हा खूप त्रास झाला. महिला बचत गटाच्या बायकांना बोलायचे, मग आमच्याबरोबर कोणी काम करायला तयार नाही. हा त्यांचा प्रयत्न झाला 10-12 वर्षापूर्वी. मग आम्ही काय केलं, सोसायटीत जायला लागलो. सोसायटीत चेअरमनची परमिशन घेतली की आज गाडी लावायला परमिशन. यांचा बाप पण ती देऊ शकत दलालांनी, जे आपल्या देशामध्ये प्रचंड श्रीमंत आहे. एका दलालाकडे सध्या 20-20 फ्लॅट आहेत, 2-2 कोटी रुपयाचे, 500-500 एकर जमिनी आहे त्यांच्याकडे, आणि तुम्ही नोकरी करणारे माणसं 30 वर्ष हप्ते फेडता एका फ्लॅटचे. काय नोकरीवाल्यांकडे आहे किंवा हा मोठा बदल आहे. हे सगळं जवळून जात होतं. पार आम्हाला मारायच्या पण धमक्या आल्या. आता जो बाजार समितीचे सगळे कायदे थेट विक्रीचे झालेत, ह्या सगळ्यात GR मध्ये अभिनव फार्मर्स क्लबचं नाव आहे.
की यांचं आम्ही पाहिलं मॉडेल हे घरगुती विकतात. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्या बाजाराच्या पेक्षा सोसायटीमध्ये एक जागा नुसता टेम्पो उभा करायला दिली आणि आठवड्यातून एकदाच भाजी खरेदी करायची, रोज नाही. तुम्ही रोज भाजी खरेदी केली तर 40 रुपयाची भाजी घेणार आणि आमचा 4000 रुपयाचा टेम्पो तिथं माणसं उभी राहणार, आम्हाला ते परवडणार नाही. पण आठवड्याचं प्लॅनिंग करायचं, आपण सगळं करतो तसं. आणि बरोबर आम्ही सगळं किट देतो, त्याच्यामध्ये भाज्या आहे, धान्य आहे, दूध आहे, फळं आहेत, आवळ्याचे पदार्थ आहेत, सगळं देतो एकदा. आणि त्याच्यामध्ये विक्री होती. मग काय होतं, एकच गाडी तेवढाच वेळ, पण जो 4000चा बिझनेस व्हायचा त्याच्यामध्ये 32,000 रुपयाचं लोक घेतात. आणि आठवड्याचं प्लॅनिंग झालं तुमचं, अजिबात डोकं लावायचं नाही दुसरं काय, फर्स्ट क्लास बाटी राहायचं. मी जे समजतोय की साधारणतः गुरुवारी किंवा शुक्रवारी आम्ही ऍप डाउनलोड करून त्या ऍपवर आम्ही आमच्या भाजीची रिक्वायरमेंट तुमच्याकडे नोंदवायची. की आता समजा पार्ल्याला अमुक एक ठिकाणी पार्लेश्वर सोसायटीत राहतो, पार्लेश्वर सोसायटीत मी अमुक नोंदवायची की रविवारी तुमचा टेम्पो होतोय तर माझी पिशवी तयार असते. बस बस क्रेट तुमच्या हातात देणार, त्याच्यात बिल असतं, तुम्ही ते बिल कॅश द्या किंवा स्वाईप कार्डची मशीन त्या महिला बचत गटाच्या बाईकडे असते, लगेच कार्ड स्वाईप करा. आणि लोका कार्ड नावाचा ऍप आहे आमचा भाजीचा, त्याच्यावर तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. दिन असे येतील याची कल्पना नव्हती, म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की याच्यात काय अडचणी असतील का. मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये घालताय म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. इंग्लिश मीडियम मध्ये जाणारी मुलं ही तुमच्यासारखी उन्हातानात राबून शेतीत काम करायला तयार होतील का? अगदी चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इंग्लिश मीडियमला याच्यासाठी टाकायचा सुरुवातीला निर्णय घेतला होता कारण मला मुलगी द्यायला कोणी तयार नव्हतं. मी शेती करतो, कमीत कमी मुलांना आम्हाला वाटलं इंग्लिश बोलले म्हणजे कोण पण मुलगी दिली. सेंट्रलच्या मुलाला वेस्टर्नच्या मुली नाही म्हणतात, अशी परिस्थिती आहे आमच्या. सोडून द्या हे, म्हणजे सेंट्रल म्हणजे बदलापूर, डोंबिवली, कांदिवली कसं स्टेटस बरं वाटतं, अंधेरी कसं नाव अंधेरा पण स्टेटस वाटतं ना, म्हणून म्हणतो. ठाणेकरांची व्यथा मांडण्याची संधी कमी वेळा मिळते. बरोबर आहे. मग नंतर आम्ही 5वी पासून सेमी इंग्लिश झाल्यामुळे इंग्लिश मिडियम पण काढून टाकलं, कारण इंग्लिश मिडियमची मुलं काय फार स्टोरी चांगले त्याच्यापेक्षा मराठी मिडियमचे चांगले येत होतं म्हणून मराठीतच शिकतात. आता तर आम्ही रेग्युलर कॉलेजची मुलं काढून टाकली, मुक्त विद्यापीठात आमची मुलं शिकतात सगळ्यांची. 1,03,000 शेतकऱ्यांच्या मुली बीएससी ऍग्रिकल्चर करतायत, पण 5 दिवस टेम्पो चालवतात, ट्रॅक्टर चालवतायत, त्या भाज्या पॅक करतायत, कोथरूडला नेऊन विकून येत आहेत टेम्पो चालून. अगदी 14-15 वर्षाची ती प्रिया बोडके भाजी विकायला गेली भोसारी कॉलनीत, राधाकृष्ण विखे पाटील तेव्हा कृषी मंत्री होते, ते 1.5 तास तिच्या बरोबर होते. ती म्हणले ती नुसती भाजीच विकत नाही, चलन पण करते, लोकांना फोन पण करून सांगते, क्रेट पण देते, बिल पण करते. एकटी मुलगी आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेली मुलगी. म्हणजे आत्ताची ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलं फक्त तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक याच्या नोकऱ्या कशा मिळतील आणि तिथं पैसे कसं खाता येईल एवढंच बघतात. ते दुर्दैव त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागामध्ये आणखी एक समस्या आहे, ती म्हणजे खरोखरच माणसं आणायची कुठून, हा खूप मोठा सवाल आहे. याचं कारण अनेक तालुक्यांमधली लोकसंख्या आता खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये मनुष्य जातीच्या अस्तित्वापासून आतापर्यंत हजारो वर्षात एका भूभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसांचं कॉंग्लोमेरेशन इतक्या कमी वेळात झालेलं जे आत्ता आम्हाला ठाणे जिल्ह्यात दिसतंय तेवढं कुठेही झालेलं नाही. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्याचा लोकसंख्या विस्फोट झाला आहे. परवा हायकोर्टाने, मला वाटतं महाराष्ट्र टाइम्समध्ये फ्रंट पेजला बातमी होती रिपांगोरकर की महाराष्ट्र टाइम्स हायकोर्टाने हा सवाल केला की यांना तुम्ही पाणी आणणार आहात कुठून, यांना तुम्ही रस्ते देणार कुठून, असा सवाल केला. शेवटी ग्रामीण भागामध्ये खरोखरच माणसं मिळत नाहीत. या समस्येवर आपण उत्तर कसं शोधलं, त्याचं कारण शेतीत काम करायला माणसं मिळत नाहीत. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये सरकारी नोकरीसाठी, पिऊनसाठी तुम्ही अर्ज मागवा, तुम्हाला शेकडो अर्ज येतात, परंतु ग्रामीण भागातच त्याच भागात तिथून अर्ध्या किलोमीटरवर शेतात काम कर असं सांगितलं तर माणसं मिळत नाही. श्रमाला प्रतिष्ठा नाही, हा खरा मुद्दा आहे. अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे याच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी महिला बचत गट ही एक चांगली इंडस्ट्री. सध्या राजकारणी लोक त्यांचा फक्त वापर करून घेतात. त्याच्याऐवजी जर ती शेतीत आली तर पॅकिंग, ग्रेडिंग, मालाचं हार्वेस्टिंग आणि विक्री हे महिलांकडे काम जर दिलं तर महिलांचं बोलणं सॉफ्ट असतं. आम्ही थोडेसे रफ बोलतो, त्यामुळे कदाचित ग्राहक तुटून जाईल. तर मला एकाने प्रश्न विचारला एकदा की काय हो तुम्ही ऑर्गॅनिक देताना काळा डाग कसा आहे. मी म्हणलं तुला घ्यायचं असलं तर घे, नाही तर निघायचं. ते म्हणलं उघडट 25 ग्राहक तुटलं. तेव्हापासून आम्ही विक्रीचं काम महिला बचत गटांना दिलं. मी त्यांना ग्रामीण शहाणपण ना ते हे
कॉमन सेन्स विच इज अनकॉमन तो हा. मी म्हटलो त्या अरुणाताईंना विचारलं की तुम्हाला लोक असं विचारत नाही का? ते म्हटलं सर आम्हाला पण असं लोक बोलतात, पण आम्ही म्हणतो सर आजच्या दिवस घ्या उद्या चांगले आणेल कारण त्या गोड बोलतात. त्याच्याबरोबर आपली सगळ्यांची मुलं जी आहेत ना, म्हणजे शेतकऱ्यांची, ती गावातच राहिली पाहिजे. शेती हा एक उद्योग आहे, हे त्यांना जर पटवून दिलं तर मुलं गावातच राहतील. आमची सगळ्यांची मुलं मेकॅनिकल इंजिनियर होतात कारण मजूर मिळत नाही. सध्या आमची मुलं जो मशीन बनवतात ना, 100 लोकांचं काम एकटाच मुलगा मशीनवर बसून करतोय. कशाला 100 माणसं पाहिजे? मेकॅनिझम आपल्याला शेतीत आणावंच लागेल, तरच माणसं जगतील. एवढी मोठी एक गादी वाफे बनवायचं, ते UP बिहारची लोक आमच्याकडे 30,000 रुपये घेतात 10 गुंठ्यातले गादी वाफे बनवायला. माझी मुलगी 2च तासात पॉवर टिलरने गादी वाफे बनवते 120 रुपयाच्या डिझेलमध्ये. 2च तासात. आणि मला पाहिजे तशी गादी वाफे, कारण ते शिकवलं गेलंय सगळं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताना मजूर मिळत नाही, अगदी 100% खरं आहे. पण त्याच्यावर मात करत हे आपोआप झालं. म्हणून आमच्यातला एकही माणूस तुम्हाला कुठे कामाला जाताना दिसणार नाही, घरातच काम करत, पैसेच मिळतात ना. आता बायको गृहिणी, हाऊसवाईफ काहीच कमाई नाही, 32,000 आता कमवते सगळं हाऊसवाईफचं काम करून. पण ती हाऊसवाईफ सांगत नाही, मी शेतकरी सांगते. काय हाऊसवाईफ म्हणजे काय, म्हणजे मला ते कळलं नाही. त्याच्याऐवजी घरगुतीच काम, पॅकिंग ग्रेडिंगचं, त्याच्यातून त्यांना त्याच्यात पैसे मिळतात. हे सगळं उद्योगाचं रक्त जे आहे हे आपल्याला ह्या सगळ्या पिढीमध्ये ओतावं लागेल. कारण सगळी गावातली लोक गावातच राहिली पाहिजे, शहरातली शहरात राहू द्या. शहरातल्यांना फक्त विषमुक्त पुरवायचं काम केलं तरी गावं डेव्हलप होते. फार्मर्स क्लबचा हा उपक्रम पाहिला, जसे राजकारणी आले, राधाकृष्ण विखे पाटील असतील, पवार साहेब असतील, तसे महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ आहेत. त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या स्पेअर जागा आहेत. तुम्हाला आकडे कळले तर तुम्ही चक्रावून जाल. 1,500-2,000 हजार एकर काही कृषी विद्यापीठांकडे जागा ओस पडलेल्या आहेत. अशा कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक किंवा त्यांचे कुलगुरू कधी तुमचा प्रोजेक्ट बघायला आले तर त्यांनी त्याच्यावर काही केलंय काम? खूप वेळा ते आले बघायला, ते म्हणजे तुमचं खूप नाव झालंय, पण ते ऑर्गॅनिक होतं का पॉली हाऊसमध्ये, म्हणून ते बघायला आले. तर ते म्हणले आम्ही माती घेऊन जातोय. म्हणजे घेऊन जा, मी माणसाला बोलवतो. ते म्हणले तुमचा माणूस नको, शिवाजीनगरवरून माणूस बोलावला त्यांनी. ती माती नेली 4 कोपऱ्यावरची, आणि 8 दिवस झालं रिपोर्ट नाही आला. म्हणून मी फोन केला की साहेब काय झालं? अरे म्हणले ती माती खाल्ली तरी चालेल, इतकी सुंदर आहे. म्हणलं मग तुम्ही सांगितलं नाही? ते म्हणजे सांगता येत नाही आम्हाला, ते आमचं प्रेस्टिज आहे आमचे सगळं. आणि हायड्रोपोनिक चारा गाईचा जो आहे ज्याच्यामध्ये 19% प्रोटीन्स आहे, आणि फक्त ₹2.50 किलोनी गाईला चारा उपलब्ध होतोय. आम्ही कुठलंही पशुखाद्य देत नाही ज्याच्यामध्ये अमोनिया असतो. सगळ्या पशुखाद्यामध्ये केमिकल असतं. त्यामुळे पशुखाद्य दिलेलं गाईचं दूध हे ऑर्गॅनिक दूध होऊ शकत नाही. हायड्रोपोनिक चारा तयार केला 12 वर्षापूर्वी आम्ही चारा तयार केला. ह्या 2 वर्षात तुम्ही पेपरला वाचला असेल. आमच्याकडे आले फोटोग्राफ निरे सगळं झालं, त्यांच्याच नावाने त्या बातम्या छापल्या. अजिबात आमचं नाव असं कुठंतरी आम्ही पाहिलं, बरं वाटलं, त्याच्यात खूप बदल करून आम्ही मॉडेल काढलं असेल. आम्ही 13 वर्षापासून वापरतोय, त्यांचं आता यायला लागलं. त्याच्यामुळे ही लोक येतात, सांगतात असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण सगळी आलेली लोक फक्त केमिकलच्या खताबद्दलच सांगतात. मी म्हणलं साहेब तुमची कंपनी आहे का खताची? नाही म्हणले ते खताशिवाय शेती आहे का म्हणले. म्हणलं आम्ही काहीच खत न वापरता शेती करतोय. काय वाटलं का तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम? खूप प्रॉब्लेम्स आहे म्हणले. म्हणलं मग सांगा, आम्ही सुधरू तरी. सांगत नाही प्रॉब्लेम, पण प्रॉब्लेम्स आहे म्हणे. मग सांगायला काय हरकत आहे? बरोबर, न सांगता येणारे असले कुठले प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळं अशा प्रॉब्लेमला नाव आहे, त्याला सरकारी नोकऱ्यांची मानसिकता. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. पण सगळ्यांना आपल्याला विनंती आहे, 100% सेंद्रिय शेती होऊ शकते. पूर्वी जर आपण पाहिलं, आमच्याकडे 55 वर्षाचं आंब्याचं झाड आहे, एकच उदाहरण देतो. तर साहेब त्या आंब्याला 4,000 आंबे आले, पण मी वर्षभर पाहिलं की त्या आंब्याला कोणीच खत द्यायला गेलं नाही, कोणीच पाणी द्यायला गेलं नाही, पण आपोआप आंबे आले. मग मी त्याचं गणित काढलं सगळं. तो उन्हाळा येतो, पानं सगळी खाली पडतात, पावसाळा येतो, ती पानं सगळी कुजून त्याचं खत मिळतात आणि त्याला आंबे येतात. काहीच कोणी द्यायला गेलं नाही. आणि हे दोषच लिहून देतात. निम्मे पानं त्यांच्या पुस्तकामध्ये दोषच आहे खताचे, म्हणजे केमिकलच्या खताचे. खत द्यायला लागतं. मग ते गाईच्या शेणगोमूत्रापासून कुणीच बोलत नाही, कारण त्याच्यात कमिशन नाही. केमिकलच्या खतात खूप कमिशन आहे, कारण 5 रुपयाची बॅग येतं 500 रुपयाला विकली जाते. भरपूर दिलं जातं. काही त्याच्यामध्ये विषच येते, ते द्यायला काय लागते त्या सगळ्या गोष्टीमध्ये. ही लोक बदलत नाही, कारण यांना संध्याकाळी बसायला पैसे लागत असतात. पुढची काही मिनिटं भारतातल्या एका मोठ्या समस्येबद्दल बोलू, ते म्हणजे गायीबद्दल बोलू. कारण गाय ही या देशातली सर्वात मोठी समस्या आहे. बीफ बॅन हा मोठा संसदेत गाडणारा विषय, किंवा संसद बंद पडू शकेल इतका महत्वाचा विषय आहे. एक अर्थशास्त्रज्ञांची आपल्याकडे लॉबी आहे, आणि त्याच्यात काही नामवंत अर्थतज्ञ आहेत की जे असं ठामपणे सांगतायत की देशी गाय जी आहे, मी पुन्हा एक शब्द वापरतोय, संकरित नव्हे,
देशी गाय ही आर्थिकदृष्ट्या न परवडणारी चैन आहे आणि त्याच्यावरचे अनेक लेख आपल्याकडे उपलब्ध आहे की चैन आहे ही आम्हाला परवडणारी नाही आणि म्हणूनच आमच्याकडे संकरित गायी आल्या पाहिजेत. त्याच वेळेला परदेशामध्ये संकरित गायीच्या दुधातून निर्माण होणाऱ्या रोगांकडे आमचं लक्ष वेधलं जात आहे. आजच्या अनेक रोगांचं मूळ त्याच्यात डायबिटीस इज नंबर 1. त्या डायबिटीसचं मूळ जे आहे त्या संकरित गायीच्या दुधातल्या एका द्रव्यामुळे आहे. आता इथे असणाऱ्यापैकी कोणाची गाय असण्याची शक्यता नाही. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय सिरियसली की गायीचं नेमकं अर्थशास्त्र काय. 3-4 गोष्टीवर आपण फोकस करूया. पहिली गोष्ट म्हणजे गाय ठेवण्यासाठी जो गोठा लागतो त्या गोठ्याची बांधायची किंमत, त्याच्यासाठी लागणारं रोजचं लेबर, तिला रोजचा लागणारा कडबा, बरोबर. त्याच्यानंतर त्यातून जे निर्माण होतं त्याच्या विक्रीचा येणारा खर्च आणि त्यातनं होणारं उत्पादन आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गाय मृत्युमुखी पडायचं किंवा आजारी पडायचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे कारण गोठ्यामध्ये स्वच्छता नसते. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एका गोठ्यामध्ये जवळपास 30-40 गायी या 8 दिवसाच्या फरकाने मेलेल्या होत्या एकाच विशिष्ट रोगाने. हे सगळं गणित एकदा समजावून सांगा की खरोखरच देशी गाय हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता कारण माझ्या याच्यातून मला फार स्पष्टीकरण देता नव्हतं आलं. पण मी तुम्हाला सांगतो की जर्सी आणि HF ह्या 2 ज्या गायी आहेत ना, त्याला गायी म्हणत नका, जनावरं जे आहेत ना, ह्या जनावराला 60 किलो खाद्य लागतं आणि ती 18 लिटर दूध देतात. 18 लिटर दूध आपण 15 लिटर पकडू, 18 कोणाचीच देत नाही, ते फक्त पुस्तकात लिहिलंय. 15 लिटर दुधाला 18 रुपयाचा रेट मिळतो. आपण 20 रुपयाचा पकडू, 360 रुपये होतात. आणि 60 किलो जो चारा देतो त्याच्यामध्ये सकाळी 5 किलो पशुखाद्य असतं, संध्याकाळी 5 किलो पशुखाद्य. 30 रुपयाने पशुखाद्य आहे तर 150 रुपये सकाळचे, 150 रुपये संध्याकाळचे, 300 रुपये पशुखाद्यालाच जातात. आणि 60 किलो चारा जो आहे तो 5 रुपयाने पकडला तर त्याचे 300 रुपये होतात. 900 रुपये त्या गाईला खर्च येतोय आणि ती दूध 15 लिटर गुणिले 20 रुपयाचा रेट 300 रुपयाचं दूध देते. म्हणून ती गाय परवडू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं कारण हे इकॉनॉमिक्सवर कुणी गेलंच नाही. आम्ही अगदी अमूलला पण जाऊन आलो, सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो. अमूल डेअरी फायद्यात आहे, शेतकरी नाही फायद्यात. सगळं सहकार आपलं सगळं फायद्यात आहे. कुठं तोट्यात आहे काय मला सांगा ना. तुमचं गोकुळ तरी कुठं म्हणजे गोकुळ तरी कुठं तोट्यात आहे, सगळेच फायद्यात आहे ना, बरोबर ना. सहकार सगळं फायद्यात आहे, शेतकरी तोट्यात आहे. कारण ती शेतकऱ्याचे 8 लोक काम करतात, 8च गायी आहे घरी. ती बाहेर कामाला गेली तर 1600 रोज मिळतील, यांना 10 दिवसांनी दुधातून 1600 रुपये मिळतात. तरी म्हणतात दूध धंदा चांगला चाललाय आमचा, कारण त्याला त्याच्या कष्टाची किंमत माहिती नाही. त्याच्याऐवजी ही जी देशी गाय आहे ही 10 लिटर दूध देते. सगळ्या कारण आम्ही कमर्शियल माणसं आहोत, आम्हाला देशी गाय पाळायची. गीर, साहिवाल, थारपारकर, त्यांचे कान लांब असतात, डोकं मोठं असतं. तर ती गाय 35-40 हजार रुपये त्या गायीची किंमत आहे. आजही धुळ्याला आणि श्रीरामपूरला लागेल तेवढ्या गाय मिळतात. म्हणजे फक्त संपर्क साधून विचारून आधी जायचं, ज्याला काय वाटतं त्यांनी आम्हाला सांगायचं. तर ती गाय गोठ्याला 25,000 रुपये लागतात. साधा गोठा करायचा, त्याला मुक्त गोठा लागतो. जसं फिरायला जागा लागते ना तसं मुक्त गोठा, बांबूचं कंपाऊंड करायचं, 2 पत्रे टाकायचं, पाऊस आला तरच फक्त थांबण्यासाठी. 25,000 गोठ्याच्या हायड्रोपोनिक नावाचा चारा तयार करायचा, ज्याच्यामध्ये 19% प्रोटीन्स आहे आणि फक्त पाण्यावर तयार होतो, कुठलं केमिकल लागत नाही, माती पण लागत नाही. आणि रूम मध्ये तयार करायला लागतो. आपण जर 1 एकरवरती चारा केला तर साहेब 50,000 लिटर रोज पाणी लागतं आणि 2 बायका खुरपायला लागतात. त्याच्याऐवजी रूम मध्ये जर चारा तयार केला तर एकच मुलगी 20 मिनिटं दिवसभरात वेळ देते आणि तो चारा तयार करते 2.5 रुपये किलोनी. म्हणून तो हायड्रोपोनिकच्या चाऱ्याला 25,000 रुपये गोठ्याला आणि 40,000 रुपये गायीला. 1 लाख रुपयाच्या आत एक गायीन गोठा तयार होतो. आणि ती गाय काय देते तर 10 लिटर दूध पॅकिंग करा, 50 रुपयाने विका, 500 रुपये मिळतील. गोमूत्राच्या 100 ml च्या बाटल्या करायच्या. प्रचंड लोक गोमूत्र घ्यायला येतात. आमच्याकडे सध्या सातारा, सांगली, कोल्हापूरचे 23 पेशंट रोज येतात गोमूत्र प्यायला, कारण त्यांना सांगितलं की तुमचा कॅन्सर त्याने बरा होईल डॉक्टरांनी, म्हणून ते गोमूत्र घेतात. ते आमुष्यापोटी 200 ml चा 1 ग्लास, त्याच्यामध्ये 2 चमचे गोमूत्र टाकून पितात. ते म्हणजे सगळे स्किनचे आजार आणि कॅन्सर होणार नाही म्हणून. 3 केमो लोकांच्या कॅन्सल करायला लागल्यात त्या गोमूत्रामुळे, म्हणून ती लोक येतात. त्यामुळे गोमूत्राचे पैसे होतात. संध्याकाळी झोपताना सगळ्यांना विनंती की 200 ml चा 1 ग्लास दूध आणि अर्धा चमचा तूप टाकून प्यायचे. जॉईंटचे कुठलेच आजार होणार नाही, कारण जॉईंट ग्रीसिंग करावं लागेल ना. ग्रीसिंग तुपानेच होणार, दुधानेच होणार. ग्रीसिंग तेल सगळं डुप्लिकेट आहे. शेंगदाण्याची किंमत 250 रुपये आणि तेल 82 रुपये लिटर, होऊ शकत नाही असं. एक डोक्यात ठेवायचं. मग आम्ही त्या धारा कंपनीत गेलो, त्यांना विचारलं तेल हा एक प्रकार आहे तुमचा, कारण शेंगदाणे आम्हाला 300 रुपयाचे लागतात, तेव्हा 1 लिटर तेल त्याच्यातून तयार होतं आणि तुम्ही 82 रुपयाला कसं काय विकता. मग ते म्हणले माऊली आता तुम्हाला सगळंच माहिती म्हणून सांगतो. म्हणजे 100 ml शेंगदाण्याचं तेल असतं, बाकी सगळं आम्ही जळालेलं तेल ऑइल जमा करतो, ते फिल्टर करतो, त्याच्यात मिक्स करून लोकांना विकतो. पैसे देतात लोक म्हणे, त्याने काही लगेच मरत नाही माणूस म्हणे, नंतर मरतो हळूहळू, लगेच काय. ही सगळी सिस्टम आपल्याकडे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती, घरात झुरळं, मुंग्या
अजिबात ती BSC FSC पावडर वापरू नका. हळद घ्या, 180 हळद मिळते, 1000 रुपये किलोने BSC पावडर. हळद टाकली की मुंग जोराळं येत नाही. धान्य टिकवायचं असेल तर धान्याची रास लावा, बाजूला हळदीचं रिंगण टाका, 3 महिने धान्यात कीड जात नाही, काहीच जात नाही. साधं गणित आहे. म्हणून हळद इथून पुढे सगळ्यांनी वापरायची. आपण अजिबात ते BSC पावडर सगळ्या बंद करा. तेच मुलं खातायत भात, त्याच्यात पडलेला आणि कॅन्सर होतोय मोठ्या प्रमाणात, किडनॅप फेल होतात. किती दिवस आपण या गोष्टी सहन करणार आहे? अजिबात नाही. आणि फास्ट फूड फार कमी करून टाका. कच्च्या भाज्या खायला शिका. शेतकऱ्याचा पण धंदा होईल, बिचारा ते आत्महत्या तरी नाही करायचं आणि तुमचंही आरोग्य चांगलं राहील. आम्हाला तुम्ही लोक 100 वर्ष जगावी, कारण 100 वर्ष आमचा भाजीपाला विकला. प्रेक्षको, अत्यंत दुर्मिळ असलेलं ग्रामीण शहाणपण आणि अनकॉमन होत चाललेला कॉमन सेन्स ज्या ज्ञानेश्वरकडनं मिळाला, त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. He deserves a standing ovation, really, really standing ovation.